तर आज सकाळी नाश्त्यामध्ये बनवली होती मी उपवासाची थाळी. आता हे पाहून तुम्हाला वाटत असेल की माझा उपवास आहे, तर अजिबात माझा उपवास नाही आणि घरात कुणाचाच उपवास नाही. झालं असं, युवनला खायची होती नाश्त्यामध्ये साबुदाणा खिचडी, म्हणून तो म्हणाला मम्मा सकाळी नाश्त्याला खिचडी बनव. आता बटाटे संपले होते म्हणून मी बिन बटाट्याची इथं साबुदाणा खिचडी बनवली आहे, म्हणून त्यासोबत मी हे बटाट्याचे किस फ्राय केले होते. आता म्हणलं इतकं केलं तर मस्तपैकी शेंगदाण्याची झणझणीत आमटी बनवाय तर मस्तपैकी थाळीच तयार होईल. आणि खरं सांगू का, पोट भरलं पण मन अजिबात भरलेलं नाही. आता हे जे झाड आहे ना, ते मला एका वास्तुशांतीला रिटर्न गिफ्ट म्हणून मिळालेलं होतं आणि ह्यावाला इतके सुंदर असे पिंक कलरचे फूल येतात. आता तुम्हाला कमेंट करून सांगायचं हे झाड कोणतं आहे. आणि काल रात्री वादळ आलं होतं म्हणून इथे सगळी माती माती झालेली आहे. आता आज आमच्या घरी खेळायला आलेला होता मस्तपैकी हा छोटासा पिल्लू, जो आहे माझ्या मैत्रिणीचा मुलगा शंभू. आता हा मुलगा इतका आगाऊ आणि क्यूट आहे ना, ह्याला खेळायला नुसता माणसं लागतात म्हणून नुसता ह्यांच्या मागे मागे करत होता. ह्यांना वॉशरूमला सुद्धा जाऊ देत नव्हता आणि ह्यांनी पाहिलं तर नुसता खिदी हसायचा. तर खूप आम्ही त्याबरोबर एन्जॉय केलं. आणि आज रात्री भाजीला काहीच नव्हतं, फ्रीजमध्ये 2-3 वांगी पडलेली होती आणि मग मी खाली गेले आणि खालून बटाटे घेऊन आले आणि म्हणलं मस्तपैकी आपण या मातीच्या तव्यावरती तवा वांग्या बटाट्याची भाजी करावी. रेसिपी एकदम सिंपल आहे. आधी तेलामध्ये वांगे बटाटे फ्राय करून घेतले आणि कांदा, टमाटा, आलं, लसूण आणि आपले बेसिक घरचे मसाले ॲड केले आणि मस्तपैकी ही भाजी बनवली होती. तर या मातीच्या तव्यावरची भाजी ना खायला एकदम छान लागते. एकदम साधी, सिंपल आणि टेस्टी रेसिपी होती ही. आणि मस्तपैकी याबरोबर भाकऱ्या करणार आहे मी. आणि असा होता आमचा आजचा रात्रीचा डिनर. आता इथे तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे माझा जो गडवाल साडीचा व्हिडिओ आहे ना, तो भरपूर व्हायरल झालेला आहे आणि त्यावर इतक्या लोकांनी गडवाल साडीची शॉपिंग केली आहे ना, की 4-5 महिन्या अगोदरच ती साडी जी आहे ना आउट ऑफ स्टॉक झाली आहे. तरीही माझं कमिशन खूप चांगलं सुरू आहे, कारण की त्या लिंकवर जाऊन जर तुम्ही काहीही शॉपिंग केली तरी मला कमिशन भेटतं. म्हणून इथे मला तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद द्यायचा आहे. आता आपल्या चॅनलवर इतके जास्त सबस्क्रायबर नाही, तरी माझ्या व्हिडिओ जे आहे त्यांना भरपूर चांगले व्ह्यू येतात. मोठ्या व्लॉगला लाखांमध्ये व्ह्यूज आहे आणि जे शॉर्ट व्हिडिओज आहे त्यावरती 82,000 पर्यंत छान व्ह्यू आहे. आणि हा जो गडवाल साडीचा व्हिडिओ ना, त्यालाही 34K म्हणजे 34,000 पर्यंत छान व्ह्यू आहे, ज्यामुळे माझा फायदा होतो. आणि त्यामुळे इथं मला तुम्हाला धन्यवाद द्यायचा आहे, कारण की ती गडवाल साडी ना खूप ट्रेंडमध्ये होती. व्हिडिओही छान झाला होता आणि जो कलर होता ना खूप ट्रेंडिंग होता, म्हणून त्या सगळ्यांनी भरपूर जणांनी त्यावरून शॉपिंग केली. आणि खरं सांगू का, त्याची क्वालिटी इतकी भारी होती ना. आता ज्याही लोकांनी बाहेरून परचेस केलं होतं तर बाहेरची क्वालिटी इतकी चांगली नव्हती. मी स्वतः पाहिलेलं आहे. आणि त्यामध्ये जो ब्लाऊज पीस आहे तोही छोटा आहे. आता मी हेल्दी असूनही ती मेशोवरची जी साडी मी परचेस केली होती ना, तो ब्लाऊज मला 3/4 पर्यंत आरामात बसलेला आहे. अजिबात मला एक्स्ट्रा कपडा लावायची गरज पडलेली नाही. आणि बाहेरून जी शॉपिंग केली ना लोकांनी, त्यांना तो कपडा अपुरा पडलेला आहे, म्हणून त्याची क्वालिटी चांगली आहे, कापडही चांगलं आहे आणि भरपूर मोठी साडी होती. तर थँक्यू तुमच्या सगळ्यांना. ओके, चलो, लाईक, शेअर, सबस्क्राईब.